हाय हॅलो नमस्कार, मी वैशू. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सकाळी छान अशी रेडी होत होते कारण बाकी सर्व कामावरले ते आंघोळ करून घेतली. म्हटलं चला तयार व्हा आणि हा मोठा ब्लॉग मी शूट करत आहे. मोठा ब्लॉग शूट करायचं म्हणजे सोपं नाही कारण खूप वेळ हा सगळे छोटे छोटे क्लिप शूट करावं लागतात. ते एडिट करून अपलोड करावं लागतात कारण पण चला आता तुमच्यासाठी एक मोठा ब्लॉग पण शूट करावा. आणि इथं आहो होते आणि ते माझ्या संग बोलत होते, तुला व्हिडिओ सोडून दुसरं काय येतं का नाही हे मला सांग. म्हणून मला खूप हसायला येत होतं. आता काय करावं, माझं आवड आहे आणि मी ती करतेच. कोणी किती काही बोललं तरी माझं व्हिडिओ कायम चालूच राहणार. त्यानंतर पटकन छान असं आवरून घेतलं. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनल लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा. त्यानंतर छान असा नाश्ता केला, आज बन पाव आणि चहा. त्यानंतर मग आज चला म्हटलं नॉनव्हेज खाऊन घ्यावं कारण आता श्रावण महिना लवकरच लागणार आहे, 2 दिवस खायचं आहे. त्यामुळे म्हटलं चला एक रेसिपी ट्राय करावं. सकाळी चपाती भाकरी झाल्या होत्या ना, असं काही मग तयारी केली होती. अंडे इथं कांदा टोमॅटो बारीक कट केला होता चॉपरमध्ये. त्यानंतर कोथिंबीर वगैरे सगळं कट करून ठेवलं होतं. इथं काही बोंबील भिजू घातले होते पाण्यामध्ये. आता बोंबलाचे काय करायचं मी पुढे तुम्हाला सांगते. त्याआधी आपण चला इथं म्हणजेच अंड्याची चटणी किंवा अंड्याची भुर्जी. आता माझ्या माहेरी भुर्जी बोलतात आणि सासरी अंड्याची चटणी बोलतात. आता तुमच्याकडे काय बोलतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर बनलं आता तेल छान कढई गरम झाली ना, तेल टाकायचं आणि तेल जास्तच पडलं त्यामुळे थोडंसं बाजूला काढून घेतलं परत, कारण जास्त तेल खाणंही योग्य नाही. त्यानंतर मग ते शिवसुद्धा खात असते ना, मग जास्त तेल मी यूज नाही करत जास्त. पण थोडंसं कांदा परतायला जास्त तेल लागतंच त्यामुळे थोडंसं ठेवलं. त्यानंतर मग छान असा बारीक चॉपरमध्ये कांदा चिरला होता. चॉपरमध्ये बारीक करून घेतला होता कारण मग चॉपरमध्ये छान असं बारीक होतो बघा, दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर त्यामध्ये टाकला. त्यानंतर छान असा कांदा परतून घ्यायचा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत. पण लाल होण्यासाठी आधी मग त्यामध्ये मीठ ॲड करायचं, मग पटकन कांदा आपला शिजतो. थोडंसं चवीनुसारच मीठ ॲड करायचं, परत काय मीठ टाकायचं नाही, आता एकदाच टाकायचं. त्यानंतर छान असा कांदा परतून घ्यायचा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघता हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला माझे मोठे ब्लॉग बघायला आवडतील का हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. लवकरच श्रावण महिना लागणार आहे आणि हा व्हिडिओ लेट येईल, पण तुम्हाला वाटेल की श्रावण महिन्यात खाता का तुम्ही, पण नाही खाता मी. त्यानंतर मग इथे टोमॅटो टाकलं. टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचं. आणि मोठा ब्लॉग एडिट करायला खूप टाईम लागतो, व्हॉइसवर देणं किंवा बाकी गोष्टी एडिट वगैरे. आणि त्यामुळं मग उशिरा येईल हा ब्लॉग. पण छान असं सपोर्ट करत जा कारण मोठा ब्लॉग शूट करायला खूप टाईम लागतो. त्यानंतर छान असं मग टोमॅटो परतून घ्यायचं. टोमॅटो परतलं ना, मग त्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर टाकायची. मी जास्त काय टाकत नाही कारण शिव खाते त्यामुळं. तुम्ही तुमच्या तिखटनुसार टाका. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची. मीठ आपण आधीच ॲड केलं होतं. आणि तुम्हाला जर अजून वगैरे काय मसाले टाकायचे असेल तर तुम्ही ते टाकू शकता, कारण मी जास्त काय मसाले यूज करत नाही. नॉर्मल असं आपली रेसिपी असते, जास्त काय मी ॲड करत नाही. त्यानंतर जास्त अशी कोथिंबीर, आता कोथिंबीर मला तर खूप आवडते. त्यानंतर जास्त कोथिंबीर टाकली, ती छान परतून घेतली. आणि त्यानंतर मग आता काय मसाले चांगलं व्यवस्थित हे परतून घ्यायचं 5 मिनटं. त्यानंतर मग अंडे फोडून घ्यायचे. आणि तर मी अंडे फोडत होते. 5-6 अंडे होते. आमचे घरचे अंडे आहेत त्यामुळे काय टेन्शन नाही. गावरान अंडे येतं, आम्ही विकतचे अंडे नाही खात. मग ते नाही आवडत आम्हाला, त्यामुळे मग गावरान अंडे आहेत आमच्या घरी. ते छान लागतात टेस्टला. आता तुम्ही खाऊन बघा एकदा, मग तुम्हाला कळेल. त्यानंतर सगळे अंडे फोडून घेतले. मग व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण चटणीत व्यवस्थित अंडे मिक्स झाले पाहिजे. व्यवस्थित सुट्टी सुट्टी चटणी झाली असं असं व्यवस्थित असं सगळे अंडे मिक्स करून घ्यायचे. छान अशी अंड्याची भुर्जी किंवा अंड्याची चटणी होऊन जाते. त्यानंतर मग व्यवस्थित असं हलवून घ्यायचं थोड्या वेळ, 5 ते 10 मिनटं चांगलं गॅस चालूच ठेवायचा, कमी गॅसवर, जास्त नाही हलवत राहायचं कारण खाली लागू शकते. आता सुक्की म्हटल्यावर खाली लागू शकते, लक्ष द्या. त्यानंतर थोडंसं बघा सुक्कं झालं होतं हलून हलून, मग मी छान अशी बघा अंड्याची भुर्जी झाली ती. आणि एवढी छान झाली होती ना, आणि आम्ही गार झाल्यावरच खाल्ली पण खूप भारी टेस्ट झाली होती. कारण गरम गरम चटणी छान लागते असं म्हणतात, पण गार झाली होती तरी पण एवढी भारी टेस्ट झाली होती कारण खूप छान झाली होती. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघा मस्त अशी अंड्याची भुर्जी आपली तयार झाली होती. त्यानंतर म्हणलं आता चला इथं बोंबलाचा खरडाच म्हणजे बोंबलाची चटणी करूया. आणि छान होती अशी, मस्त ट्राय करत जा तुम्ही. साध्या सोप्याच रेसिपी असतात. त्यानंतर बघा इथं हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर आणि कांदा असं छान असं मी चॉपरमध्ये बारीक केलं होता चटणीसाठी. आणि छान लागते, नक्की ट्राय करत जा. त्यानंतर मग तेल गरम झालं.
त्यामध्ये हे आपण वाटण केलेलं आहे ते ॲड करायचं आणि छान असं ते परतून घ्यायचं. ते परतूच तर थोडंसं मग मीठ टाकायचं, जास्त काय मीठ लागणार नाही. थोडं चटणी थोडीच आहे आपली सुकी सुकी होते ना, त्यामुळे जास्त काय मीठ लागत नाही. थोडंसं मीठ टाकायचं, छान अशी परतून घ्यायची. छान अशी परतली तेल सुटूच तर त्यानंतर मग इथे मग त्यामध्ये आपण थोडीशी हळद ॲड करायची. आता हिरवी मिरची टाकली त्यामुळे लाल मिरची टाकायची काही गरजच नाही आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ती छान असं परतून घ्यायचं. छान तेल सुटूच तर मसाला परतून घेतला ना, मग त्यामध्ये मग टेस्ट छान येते. आणि त्यानंतर मग मसाला थोडासा परतला मग त्यामध्ये आपण जे बोंबील मी ना 10 ते 15 मिनटं भिजू घातले असेल, चांगले भिजून द्यायचे आणि मग चांगले भिजले ना मग त्यामध्ये ॲड करायचे. मग छान चटणी होऊन जाते. आणि इथं थोडीशी बोंबील मी मागून कट करून छान स्वच्छ धुवून मग ते भिजू ठेवले होते 10-15 मिनटं. मग ते आता त्यामध्ये ॲड करायचे. छान असे भिजले ना मग मस्त होऊन जातात. नंतर मग इथं बोंबील सगळे मिक्स करून घ्यायची चटणी व्यवस्थित अशी आणि छान होती चटणी. नक्की ट्राय करा. साधी सोपी बोंबील करडाची रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. किंवा बोंबीलची चटणी. आणि 2 दिवसात आहे तुम्ही काय काय खाल्लं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि जास्त कोथिंबीर टाकायची वाटणामध्ये, वरून सुद्धा टाकायची, छान होतं. त्यानंतर मग थोडीशी कोथिंबीर टाकली मी वरून, तुम्हाला कोथिंबीर खूप आवडते. मस्त अशी आपली चटणी झाली होती बघा. नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी, छान अशी चटणी होऊन जाते. थोड्या वेळ परतून घ्यायचं, जास्त काय 2 मिनटं. त्यानंतर बघा खूप छान होऊन जाते आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर सकाळी दोन्ही रेसिपी ट्राय केल्यानंतर संध्याकाळी मी इथं दम बिर्याणी करणार होते आणि तुमच्या संग म्हणलं चला रेसिपी व्हिडिओ शेअर करावं, त्यामुळे हा व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि सगळे मसाले मी लावून ठेवले होते, जास्त काही मी शूट केलेलं नाही आहे. त्यामुळे इथं बघा हळद मीठ मसाला, त्यानंतर बिर्याणी मसाला आणि अंडं लिंबू आणि अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट आणि त्यानंतर मिक्स करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं 10 ते 15 मिनटं. जास्त वेळ काय नव्हता माझ्याकडे. त्यानंतर इथं बघा टोमॅटो कांदा हिरवी मिरची कोथिंबीर सगळं बारीक केलं होतं आणि छान असं भात शिजून ठेवलं होतं. तांदूळ जिरा राईस मस्त असं, म्हणजे जिरा राईस नाही, जो आपला बासमती राईस असतो तो शिजून ठेवला होता मस्त. आणि तो छान असं गार करायला ठेवला. त्यामध्ये लिंबू मीठ खडा मसाला आणि छान असं शिजून ठेवलं होतं आणि मस्त चाळण्यामध्ये ओतून ठेवला होता सुका होऊस तर. त्यानंतर कांदा इथं मी मोठा पण उभा चिरून ठेवला होता, कारण आपल्याला फ्राय करायचा असतो कांदा दम बिर्याणी, जास्त कांदा लागतो. मग इथं उभा कांदा चिरून घेत होता. छान तूप तेल गरम केलं. त्यानंतर मग इथे कांदा टाकला. नुसतं सारखं हलवून द्यायचं, थोड्या वेळ परतून द्यायचा. मग छान कांदा कडक असा होऊन द्यायचा मस्त असा. आणि इथं मी अजून काही कांदा ॲड केला होता. सगळा मला इथं छान असा फ्राय करून घ्यायचा होता, कारण जास्त कांदा लागतो. बघा इथं छान असा फ्राय सुद्धा झालेला होता कडक असा. त्यानंतर काय बाकी होतं म्हटलं चला आता तो करून घेते तोपर्यंत, कारण खूप टाईम लागतो. आता दम बिर्याणीला मी सांगते मला 2 तास तरी लागले असतील मला दम बिर्याणी करायला. पण म्हटलं चला ट्राय करावं, कारण 2 दिवस बाकी, परत काय महिनाभर खायचं नाही, त्यामुळे म्हटलं चला करावं, खूप दिवस झालं केली नाही. त्यानंतर इथं बघा तेल आणि तूप ॲड केलं होतं मी दोन्ही मिक्स. त्यानंतर हिरवी मिरची टाकली, थोडासा कांदा टाकला, बारीक चॉपरमध्ये बारीक चिरला होता तो छान टाकायचा. त्यानं छान असा परतून घ्यायचा व्यवस्थित असा. आणि तो परतला ना मग त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे. पण आधी छान असा कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित असा मस्त तेल सुटूस तर. आणि त्यानंतर थोडेसे खडा मसाले टाकले होते आणि मी तेजपत्ता काय मी यूज करत नाही, कधीतरी टाकते मी, एवढं काही नाही. खडा मसाले असले ना तरी छान बिर्याणी होऊन जाते. त्यानंतर छान असं परतून घ्यायचं व्यवस्थित. मिक्स झालं ना मग छान टेस्ट येते. त्यानंतर मग तुमच्याकडे जर तेजपत्ता असेल तर तुम्ही ते सुद्धा यूज करा. त्यानंतर बघा एवढा कांदा छान असा फ्राय केलेला होता बघा मी, सगळा छान असा कुरकुरीत केला होता. जास्त कांदा लागतो दम देण्यासाठी दम बिर्याणीला. त्यानंतर टोमॅटो टाका, छान अशी थोडीशी कोथिंबीर आणि मस्त टोमॅटो छान असं परतून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो छान असं परतलं ना मस्त टेस्ट होती. आणि जास्त गिरवी लागते दम बिर्याणीसाठी, त्यामुळे जास्त कांदा आणि टोमॅटो यूज करा जास्त, म्हणजे बारीक चिरायचं किंवा तुम्ही पेस्ट पण टाकू शकता. पण मी बारीक चिरूनच टाकत असते चॉपरमध्ये, छान असं बारीक होऊन जातं. मी शिजून मस्त असं गिरवी जास्त होते आणि दम बिर्याणी जास्त गिरवी लागते, कारण मग दम देण्यासाठी. आणि टेस्ट मस्त लागते, खूप छान लागते. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप छान झाली होती दम बिर्याणी. त्यानंतर जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटं, ते टाकायचं. ते मग छान मिक्स करून घ्यायचं. आता त्यामध्ये काहीही ॲड करायचं नाही, मसाले वगैरे काही ॲड करायचं नाही, कारण सगळं आपण त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ वगैरे, त्यामुळे काही टाकायची गरज नाही आहे त्यामध्ये. नुसतं मग मिक्स करून घ्यायचं.
मस्त मिक्स करून घ्यायचं. इथं चिकन चांगलं मस्त, इथं अर्धा ते पाऊण किलो चिकन असेल आणि जास्त गिरवी झाली ना मस्त टेस्टी त्या. खरं तुम्हाला सांगते हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण खूप भारी झाली होती. त्यानंतर हा जो फ्राय केलेला कांदा आहे ना आपण तो थोडासा टाकायचा त्यामध्ये, छान टेस्ट येते. त्यानंतर कोथिंबीर किंवा तुमच्याकडे पुदिना जर असेल तुम्ही त्याची चटणी टाकू शकता किंवा ते पानंसुद्धा पुदिन्याची टाकू शकता, खूप भारी टेस्ट येते. पण माझ्याकडे नव्हते अनवेल म्हणून मी काय टाकलेली नाही इथं, आणि जेवढं आहे तेवढ्यातच मी इथं दम बिर्याणी करायला घेतली होती. त्यानंतर छान असं कोथिंबीर टाकली होती मी, मग ती मिक्स करून घ्यायची व्यवस्थित असं. त्यानंतर मग जे मध्ये मी कलर ॲड केला होता दम देण्यासाठी, मग ते थोडासा टाकला, म्हणलं कलर येईल थोडासा, कारण खायचाच कलर असतो त्यामुळे काही अडचण नाही खाण्यासाठी. आणि मी यूज करत असते कलर, छान टेस्ट ती आणि दिसायला पण खूप छान दिसतं. आता मला तर आवडतं, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मग त्यावर मी ताट ठेवलं आणि ताटामध्ये पाणी टाकायचं. थोड्या वेळ 5 ते 10 मिनटात मी तसंच ठेवलं आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी सुटलं होतं, मग छान असं मिक्स करून घेतलं. म्हणजे तेल सुटलं होतं, तेल सुटूस तर परतून घ्यायचं 5 ते 10 मिनटं. त्यानंतर परत ते बघा, आता मसाला बघा किती मिक्स झाला होता आणि थोडंसं पाणी ॲड केलं ना मग मस्त असं गिरवी होऊन जाते. त्यानंतर मग परत मी त्यावर झाकण ठेवलं आणि झाकण ठेवल्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, मग गरम होण्यासाठी गरम पाणी ॲड करायचं. मग छान असं आपलं चिकन पातेल्यामध्ये व्यवस्थित असं शिजून जातं. आणि बिर्याणीमध्ये चिकन आपलं छान मस्त असं शिजलं पाहिजे, तेव्हा बिर्याणी खायला मज्जा येते. त्यानंतर मग त्यामध्ये गरम पाणी टाकलं, बघा तुम्हाला दिसत असेल पूर्ण गरम पाणी झालं होतं. मग मी त्यामध्ये ते ओतून दिलं आणि छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या थोड्याशा पाण्यामध्ये जास्त शिजून जाईल आपलं, अजून थोडंसं आपण गरम करून घेऊया. जसं तुम्हाला लागेल ना तेवढं त्याच्या पद्धतीने तुम्ही पाणी गरम करा तेवढं आणि टाका. त्यानंतर वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकली. त्यानंतर परत मी ताट ठेवलं आणि त्यावर परत मी गरम पाणी टाकलं, गार पाणी टाकलं गरम होण्यासाठी. आणि मग असं होतं व्हॉइसवर करताना, कारण लॉंग व्हिडिओ शूट करणं खूप सोपं नाही काम. त्यानंतर परत गरम पाणी झालं, मग ते थोडंसं टाकलं, जास्त काही नव्हतं, थोडंसंच ठेवतं मी. मग ते सगळं टाकून दिलं त्यामध्ये, आधी मिक्स करून घेतलं आणि मग त्यामध्ये ते गरम पाणी पण ॲड केलं मी. जास्त काही पाणी टाकलं नव्हतं, अर्धाचा तांब्याभर पाणी असेल, जास्त काही नव्हतं. आणि इथं 2 ग्लास मी तांदूळ घेतलं होतं, त्याच्या अर्धा ते पाऊण किलो, म्हणजे अर्धा किलो तांदूळ, अर्धा ते पाऊण किलो चिकन. त्यानंतर परत त्याच्यावर झाकण ठेवलं, म्हणलं आता छान असं चिकन आपलं शिजून निघेल. आणि मग 10 ते 15-20 मिनिटात आपलं चिकन छान शिजलं होतं. त्यानंतर म्हणलं आता चला दम देवा, म्हणजे लेअर लावा. मग इथं थोडंसं मी चिकन मसाला बाजूला काढला होता, सगळं साहित्य रेडी ठेवलं होतं, कलर, त्यानंतर कांदा. आणि मग इथं बघा पातेल्यामध्ये मी आधी चिकनची एक लेअर लावली, त्यानंतर भाताची लेअर लावली. छान आपला भात 90% तरी शिजून द्यायचा, मस्त होऊन जातं. त्यानंतर मग थोडासा फ्राय केलेला कांदा चांगला मस्त फ्राय होऊन द्यायचा, जास्त फ्राय करायचा. त्यानंतर थोडंसं कलर, आणि तुमच्याकडे अजून कलर ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता. मी एकाच कलरमध्ये केली होती, केशरी कलर होता. त्यानंतर मग इथे बघा म्हणजे शिरेचा कलर, त्यावर मी कोथिंबीर टाकली. आणि हा व्हिडिओ श्रावण महिन्यात आला तरी तुम्ही समजू नका, कारण हा व्हिडिओ श्रावण महिन्याच्या आधी शूट केलेला आहे, म्हणजेच आखाड्याच्या महिन्यात, कारण एडिट करायला खूप टाईम लागतो. आणि त्यानंतर मग बघा इथं मग चिकन टाकलं, मस्त चिकन जे उरलेलं होतं मसाला ते सगळा टाकून दिला. त्यानंतर जे तांदूळ उरलं होतं ते पूर्ण तांदूळ म्हणजेच भात जे उरला होता पूर्ण ते टाकून द्यायचा. आणि मस्त लेअर लावल्यानं मस्त टेस्ट येत्या, तुम्हाला सांगते मी, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्यानंतर भाताची लेअर लावली, त्यानंतर मग जे कलर उरला होता ते टाकून दिला. त्यानंतर जो आपण फ्राय केलेला कांदा आहे तो टाकून दिला सगळा मी त्यामध्ये. त्यानंतर जी कोथिंबीर आहे ती टाकून दिली, मस्त लेअर लावले होते, बघा किती छान दिसत होते, बघा खूप छान दिसत होते. टेस्टसुद्धा खूप छान होती, कारण हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, रेसिपी नक्की ट्राय करा. त्यानंतर बघा थोडासा कांदा, थोडीशी कोथिंबीर सगळं ॲड करून दिलं. त्यानंतर आता दम द्यायची बारी आली होती. आता इथं बघा गॅसवर मी पातेलं ठेवलं होतं, तो कमी गॅसवर. त्यानंतर मग त्यामध्ये इथं कोळसा गरम करून वाटीमध्ये ठेवला आणि त्यानंतर मग त्याच्यावर झाकण ठेवलं, मस्त असा दम द्यायचा. बघा तुम्हाला दिसत असेल छान टेस्टी त्या दम दिल्यावर. त्यानंतर बघा खूप छान अशी बिर्याणी झाली होती, कलर टेस्ट खूप छान झाली होती.
आणि मामा बोलले जे हॉटेलला फेल कर अशी बिर्याणी केलेली, खूप छान. त्यांनासुद्धा आवडली, आवडीसुद्धा खाल्ली दुसऱ्या दिवशी, कारण ते जेवायला गेले होते. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पण खाल्ली, छान झाली होती, कारण खूप खाल्ली, कारण एवढी टेस्ट भारी होती ना. कधीच ही अशी बिर्याणी मी ट्राय केली नव्हती, पहिल्यांदाच केली, पण खूप छान झाली होती. आधी केली होती पण जास्त तिखट असल्यामुळे जास्त कोणी काही खाल्लीच नाही, पण खूप छान झाली होती. व्हिडिओ आवडते, व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला इथे सेंड करते, बाय बाय.